बांगलादेशमध्ये राजकीय वातावरण सध्या अस्थिर आहे। त्यात शेख हसीना यांची हकालपट्टी झाल्यापासून बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार असणाऱ्या मोहम्मद युनूस यांचं चीनबद्दलचं प्रेम थोडं जास्त चुफाळून येताना दिसतंय। मागच्या काही दिवसापूर्वी युनूस चीनमध्ये गेले होते। तिथे त्यांनी भारताच्या ईशान्य भागाबद्दल एक वादग्रस्त विधान केलं। ते म्हणाले, भारताच्या पूर्वेकडील भाग 7 सिस्टर्स म्हणजे 7 बहिणी हा संपूर्णपणे जमिनीने वेढलेला भाग आहे। इथल्या समुद्रावर फक्त बांगलादेशची सत्ता आहे। भारताला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही दुसरा मार्ग नाही। हे क्षेत्र चीनच्या अर्थव्यवस्थेचा भाग बनू शकतं, म्हणजे चीन इथं आपला प्रसार करू शकतं, असं युनूस म्हणाले। म्हणजे इथं मोहम्मद युनूस फक्त आपल्या देशाच्या ॲडव्हर्टाइजमेंट करून थांबत नव्हते, तर ते चीनला भारताच्या ईशान्य भागात भारतीय राज्यांमध्ये येऊन हातपाय पसरायचं आमंत्रण देत होते। जणू काय तो त्यांच्या बापाचाच माल होता। हे करताना चीननं त्यांना रेड कार्पेट टाकल्यामुळे ते अतिशय आनंदी होते। पण आता इथं दुसरी एक गोष्ट सांगायला पाहिजे, ती म्हणजे भारत आणि बांगलादेश या दोघांच्या दरम्यान 4096 किलोमीटरची सीमा आहे। बांगलादेशची जी एकूण सीमा आहे ती आहे 4427 किलोमीटरची। म्हणजे भारताशिवाय फक्त त्यांची सीमा म्यानमार बरोबर आहे 271 किलोमीटर। आणि बांगलादेशच्या दक्षिणेला आहे बंगालचा उपसागर। बांगलादेश ज्याचा उल्लेख चीन समोर करत होता त्या 7 राज्यांना म्हणजे भारताच्या आसाम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, सिक्कीम वगैरे या राज्यांना भारताबरोबर जोडणारा एक छोटासा पॅसेज आहे, ज्याला सिलिगुरी कॉरिडॉर असं म्हणतात। याला चिकन नेक असं देखील म्हणतात, कारण हा फक्त 20-22 किलोमीटर रुंदीचा असा छोटासा पॅसेज आहे, ज्याच्यामधून आपल्याला या 7 राज्यांकडे जाता येतं आणि परत येता येतं। एक प्रकारे मोहम्मद युनूस हे सांगत होते की भारताची मान जणू काय बांगलादेशच्या म्हणजे मोहम्मद युनूस यांच्याच हातात आहे। मागच्या आठवड्यात मोहम्मद युनूस यांनी फक्त हे विधान केलं, पण मोहम्मद युनूस ही गोष्ट विसरले की याच सिलिगुरी पॅसेजमधून म्हणजे चिकन नेकमधून बांगलादेश आपला माल उत्तरेला असणाऱ्या नेपाळ, भूटान यांच्यापर्यंत पोहोचवतं। त्याशिवाय म्यानमार बरोबर व्यापार देखील भारताच्या सीमेतूनच करावा लागतो। त्यासाठी त्यांचा माल याच सीमेतून जात असतो। दुसरी गोष्ट म्हणजे म्यानमारमध्ये जाणारा खूप सारा बांगलादेशी माल देखील भारतीय सीमेतून जात असतो। याचा कदाचित मोहम्मद युनूस यांना चीनमध्ये असताना विसर पडला होता, म्हणून भारताने त्यांना त्याची चांगलीच आठवण करून दिली आहे, जी ते कधी विसरणार नाहीत। भारताने या मुद्द्यावर तडक ॲक्शन घेत भारताच्या सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स यांनी एक नवीन अधिसूचना परवा दिवशी जारी केली। त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारताच्या सीमेतून होणारी बांगलादेशची निर्यात ही बंद करण्यात येत आहे, तेही विथ इमिजिएट इफेक्ट, म्हणजे ज्याची अंमलबजावणी काल लगेच करण्यात आली। अर्थात बांगलादेशचा जो माल ऑलरेडी ट्रान्झिटमध्ये असेल तो भारतातून पास होईल, पण 9 एप्रिल नंतर बांगलादेश भारतातून त्यांच्या मालाची निर्यात करू शकणार नाही। हे सांगताना भारतानं 29/6/2020 रोजीची अशा प्रकारे बांगलादेशला व्यापार करण्यासाठी जो आदेश दिला होता तो आदेश रद्द केला। यासाठी भारताने कारण असं दिलं की बांगलादेशच्या या भारतातल्या सीमेमधून होणाऱ्या व्यापारामुळे भारताचा अंतर्गत व्यापार विस्कळीत होतो आणि भारतातल्या व्यापारी संघटनांची अशी अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती की अशा प्रकारे होणारा हा व्यापार बंद केला जावा, तरच भारतीय मालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल। याशिवाय भारतीय मालाला देखील बाकीच्या देशांमध्ये आपला माल निर्यात करायची संधी मिळेल। त्यात बांगलादेशच्या निर्यातीमध्ये सर्वात मोठा भाग असतो तो म्हणजे कापडाचा, म्हणजे टेक्स्टाईलचा। भारत आणि बांगलादेश हे दोघेही एकमेकांचे टेक्स्टाईल मधले कॉम्पिटिटर्स आहेत। दोघेही मोठ्या प्रमाणात कापड तयार करतात, त्यामुळे आपल्या देशातल्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी भारतानं हा निर्णय घेतला असं भारतानं सांगितलंय। पण खरं तर हा निर्णय घेतलाय तो मोहम्मद युनूस यांची मस्ती जिरवण्यासाठी। आता बांगलादेशला मात्र व्यापारासाठी हा स्वस्तातला आणि छोटासा 20-22 किलोमीटरचा टप्पा पार करून जाता येत होतं, तो आता जाता येणार नाही। त्यामुळे त्यांना दुसऱ्या मार्गानं या देशांशी व्यापार करावा लागणार आहे, म्हणजे गोल फिरून जावं लागेल किंवा हवाई मार्गाने जावं लागेल। त्यामुळे या व्यापाराचा खर्च खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे, कदाचित काही पटींनी वाढेल। त्यामुळे हा व्यापारच ठप्प होईल, कारण व्यापारी अशा प्रकारे माल पाठवूच शकणार नाहीत। त्यामुळे अशी परिस्थिती येऊ शकते की याचा फटका नेपाळ आणि भूटान यांना देखील बसेल, कारण त्यांना देखील बांगलादेशमधून आयात केला जाणारा माल आता त्याच दरात मिळणार नाही। पण भारतासाठी मात्र या 2 देशांमध्ये टेक्स्टाईलच्या निर्यातीसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात। ॲपरल एक्सपोर्ट्स प्रमोशन काउन्सिलचे अध्यक्ष सुधीर सेखरी यांनी या अगोदर सांगितलं की दररोज 20 ते 30 बांगलादेशी ट्रक
दिल्लीमध्ये येत असून तेथे माल वाहतूक टर्मिनल्सवर गर्दी निर्माण होते आणि माल वाहतुकीचा जो खर्च आहे तो वाढतो। फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट्स ऑर्गनायझेशन FIEO चे महासंचालक अजय सहाय असं म्हणाले की आता आमच्या निर्यातदारांसाठी हवाई वाहतुकीसाठी अधिक क्षमतेचा वापर करता येईल, म्हणजे एअर कार्गो। पूर्वी बांगलादेशसाठी ट्रान्सशिपमेंटमुळे या जागेचा अभाव आम्हाला नेहमी जाणवत होता। युनूस यांच्या या वक्तव्यावर उत्तर देताना भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी भारताच्या सागरी आणि प्रादेशिक जोडणीकडे त्यांचं लक्ष वेधलं। आपल्याकडे बंगालच्या उपसागरामध्ये सर्वात मोठी किनारपट्टी आहे आणि आपला ईशान्य भाग हा बिमस्टेक म्हणजे बंगालच्या उपसागराच्या भोवतालच्या राष्ट्रांसाठी एक कनेक्टिंग सेंटर म्हणून विकसित होत आहे, असं S जयशंकर यांनी सांगितलं। मग याबद्दल भारतावर काय परिणाम होईल असं विचारलं असता जागतिक व्यापार संशोधन संस्थेचे संस्थापक अजय श्रीवास्तव यांनी सांगितलं की भारत आणि बांगलादेश हे दोघेही जागतिक व्यापार संघटनेचे म्हणजे WTO चे सदस्य आहेत। त्यामुळे भारताच्या या निर्णयावर WTO अंतर्गत ट्रान्झिट अधिकारांबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात। विशेषतः नेपाळ आणि भूटान हे दोन्ही देश लँडलॉक्ड आहेत, म्हणजे यांच्याकडे कोणताही बाहेर एक्झिट नाही किंवा समुद्र किनारा नाही। असं असल्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न भविष्यात निर्माण होऊ शकतो असं श्रीवास्तव यांनी सांगितलं। बांगलादेश विरुद्धच्या राजकारणाची ही फक्त सुरुवात आहे असं म्हटलं जाते। येणाऱ्या काळात भारत बांगलादेशला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कोंडी करू शकतो आणि बांगलादेशची नांगी ठेचू शकतो। आणि दुसऱ्या बाजूने ट्रम्प यांनी जगातल्या सगळ्या देशांवर लावलेले रेसिप्रोकल टॅक्सेस 90 दिवसांसाठी थांबवलेत, पण चीनला मात्र त्यांनी यातून सूट दिलेली नाही। त्यामुळे चीनला त्यांच्या व्यापारासाठी आता सर्वात मोठा भागीदार राहिला आहे तो म्हणजे भारतच। त्यामुळे भारताला चीन सध्या नाराज करण्याच्या परिस्थितीत नाही आणि ही गोष्ट बांगलादेशला कदाचित माहीत नाही किंवा कदाचित त्यावेळची परिस्थिती वेगळी असेल, कारण चीन हा भारताच्या सगळ्यात मोठ्या व्यापारी भागीदार देशांच्या पैकी आहे। बांगलादेश आणि चीन यांच्यात होणाऱ्या व्यापारापेक्षा भारत चीन यांचा व्यापार किमान 10 पटीनं मोठा असेल। त्यामुळे येणाऱ्या काळात बांगलादेशची परिस्थिती तेलही गेले आणि तूपही गेले अशी होऊ शकते, हे मात्र खरं। येणाऱ्या काळात या राजकारणात नवीन काय घडामोडी होतात त्यावर आपण लक्ष ठेवणारच आहोत, पण तुर्तास आपल्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाची बातमी आम्हाला जी वाटली ती आम्ही तुम्हाला सोप्या शब्दात तुमच्यापर्यंत सांगितली। तुम्हाला याबद्दल काही प्रतिक्रिया द्यायची असल्यास तुम्ही कमेंट करून आम्हाला जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा।